नमस्कार. आज आपण संततीविषयी व्हिडिओ करणार आहोत. तर परमेश्वराच्या मनात एकापासून अनेकत्व निर्माण व्हावं असे आले आणि जीवसृष्टी तयार झाली. सृष्टी पांचभौतिक आहे, तसेच शरीरही पांचभौतिक आहे. पांचभौतिक शरीराचे पोषण पांचभौतिक सृष्टीतील वनस्पती करतात. तर संततीविषयी आजकाल बोलायचं झालं तर फार मोठा विषय आहे. नरबळी, कर्मकांड, IVF, IUI, क्लोनिंग, गर्भलिंग निदान, सेक्स डिटर्मिनेशन, मुलगा का मुलगी, वंशाचा दिवा, असे अनेकविध प्रश्न संततीभोवती फिरत असतात. ज्योतिषामध्ये जर संतती बघायची झाली तर ज्योतिषशास्त्रामध्ये 2, 5 आणि 11 हे भाव बघावे लागतात. 2, 5 आणि 11 या भावातील ग्रहांच्या दशा महादशा चालू असतील त्याच वेळेला संतती योग असतो. परंतु अनेकदा संतती योग विवाहाप्रमाणेच संतती योग येऊन जातो आणि लग्न लवकर होत नाही. त्याच्यामुळे संततीचे प्रॉब्लेम येतात. मग संततीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आधुनिक पद्धती वापरल्या जातात. IUI, IVF, परत क्लोनिंग केले जातं. बऱ्याच गोष्टी आधुनिक निघालेल्या आहेत. परंतु नॅचरली जर संतती व्हायची असेल तर पती आणि पत्नी दोघांच्याही पत्रिका बघाव्या लागतात. पंचम भाव हा संततीचा भाव आहे, तर त्यातील ग्रहांच्या दशा महादशा बघाव्या लागतात. समजा पंचम भावातील ग्रह जर मागच्या घरात म्हणजे चौथ्या घरात पडले तर ते संतती होण्याला विरोध दाखवतात. संतती स्थान पंचम स्थानातील ग्रह जर अष्टम स्थानात पडले तर त्या संततीपासून सुख मिळत नाही, गर्भपात होतात, ऑपरेशन होतात. अशा दृष्टीने ज्योतिषशास्त्रात संतती ही बघावी लागते. दुसरे म्हणजे अनेक पत्रिकांमध्ये असं आढळतं की पंचम स्थान संतती स्थानावरती राहू आणि मंगळाची दृष्टी आहे. ज्या वेळेला राहू आणि मंगळाची दृष्टी असेल संतती स्थानावर, अशा वेळेला संततीपासून सुख निर्माण व्हायच्या ऐवजी संततीपासून दुःखच निर्माण होते. अनेकदा संतती स्थानामध्ये रवी शनी हा योग असतो. रवी आणि शनी जेव्हा एकत्र संतती स्थानात येतात तेव्हा प्रथम पुत्र आणि वडील यांचे अजिबात पटत नाही. ते एकमेकांना कॉम्पिटिटर समजतात, दुश्मन समजतात, एकमेकांशी चढाओढ करतात. तर रवी शनी योग हा संतती स्थानात येणे हा अत्यंत वाईट आहे. तसेच संतती स्थानामध्ये जर शनी असेल, शनी जर त्यातील बलवान ग्रह असेल तर अशा लोकांना संतती ही उशिरा होते. आपण ऐकतो काही लोकांना लग्नानंतर 12 वर्षांनी संतती झालेली आहे. पूर्वी लग्न लवकर होत होते, संततीही लवकर होत होती, लवकर हाताशी येत होती. परंतु अलीकडच्या जनरेशनमध्ये करिअर आणि पैसा याच्या पुढे काहीच कशाची किंमत नसल्यामुळे योग्य वयात योग्य गोष्टी होत नाही. त्यामुळे आधुनिक उपचारांची मदत घ्यावी लागते. कधी कधी संतती स्थानामध्ये वंध्या राशी आलेली असते. वंध्या राशी आल्यामुळे पण संतती होण्याला प्रॉब्लेम होतो. संततीमध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही सारखेच आहेत. तसं पाहायला गेलं तर आजकाल मुलीच जास्त आई वडिलांना बघतात. म्हणून मुलगा मुलगी हा भेद करता कामा नये. संतती होणे हे महत्वाचे आहे. तर या दृष्टीने 2, 5, 11 हे भाव बघून संततीसाठी नियोजन करावे. अन्यथा करिअर आणि पैसा याच्या नादात मूल होऊ नये म्हणून प्रयत्न केल्यास परत आयुष्यभर मूल होतच नाही. म्हणून नेहमी पत्रिकेचा आधार घेऊन संततीसाठी नियोजन करावे. एवढ्यापुरती माहिती पुरे. नमस्कार.